आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। शिवसेना उबाटा गटाची जाटर-बोबलाद जिल्हा परिषद गटाची व जत तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक माडग्या येथे संपन्न झाली। यावेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय काटे सरकार, उपजिल्हा प्रमुख सागर पाटील, तालुका प्रमुख बंटी दुधाळ, सांगली जिल्हा उपसंघटक रमेश कदम, उपतालुका प्रमुख महेश कोळी, संख शहर प्रमुख भीमराव पाटील उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी शिवस्वराज्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजय खंदारे यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय काटे यांनी मांडलेली भूमिका पाहूया। जत विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा प्रमुख या नात्याने एक धावती भेट घेतली, एक धावता दौरा घेतलेला आहे। इथल्या पदाधिकाऱ्यांनी आमचे जिल्हा उपप्रमुख सागर पाटील असतील, तालुका प्रमुख बंटी दुधाळ साहेब असतील, त्यांनी कालच आपल्याला सांगितले की साहेब तुम्ही येणाऱ्या स्थानिक निवडणुका ज्या आहेत, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगर परिषद असो, नगरपंचायत असो, ग्रामपंचायत असो, त्या संदर्भात एक आपल्याला एक मार्गदर्शन थोडं तुमचं लाभलं पाहिजे असं त्यांचा आदेश आल्यानंतर आम्ही डायरेक्ट इकडे आलो आणि आज इथं जोड-बोबलाद या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक धावती भेट घेतली। इथल्या पदाधिकाऱ्यांना, स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपण इथं बोलून घेतलं आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला एवढं लक्षात आलं की इथले सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ही जिल्हा परिषद आणि इथल्या दोन्ही पंचायत समिती आपण लढवलं पाहिजे आणि लढवायची आमची सक्षम तयारी आहे असं यांचं म्हणणं आलं। त्यानंतर आम्ही त्यांना हे सांगितलं की ठीक आहे, युती जी आघाडी असेल वरल्या लेवलला जे होईल ते होऊन जाईल, पण सर्वप्रथम जे प्राधान्य असेल ते इथल्या पदाधिकाऱ्यांना असेल। इथले जर पदाधिकारी त्याला मान्यता देतील तर आम्ही आघाडी करायला तयार आहे आणि आघाडीवाल्यांनी देखील आपल्याला जर मान सन्मान दिला तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे आणि जर ते मान सन्मान न दिले, आपल्याला कोणी विचारत नसतील तर आम्ही आमच्या पद्धतीने करायला लढायला देखील तयार आहे, हे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे म्हणतात, जिल्हा प्रमुख या नात्याने मी संपर्क करून त्यांच्या कानावर घातलेला आहे, नितीनजी बानगुडे पाटील साहेब यांच्या कानावर वस्तुस्थिती सांगितलेली आहे। पदाधिकाऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद ही आपण लढवायची तयारी आहे, पंचायत समिती लढवायची तयारी आहे। जर वर्ण जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे जर सर्वांनी मिळून लढवायचं म्हटलं तर सर्वांनी मिळून लढवणार, नसेल तर कोण आपल्याला आपलं लढवणार, हे सर्वांचं म्हणणं आहे। सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि इथं पदाधिकारी आता बरेचसे आपले पदाधिकारी होते, मग तिथं भीमराव पाटील साहेब असतील, महेश कोळी साहेब असतील, त्याच्यानंतर इथे रमेश आपले जिल्हा संघटक रमेश पाटील साहेब तिने असतील, त्या सर्वांच्या वतीनं सगळ्यांचं मी ऐकून घेतलेला आहे। हा रिपोर्ट वर दिलेला आहे आणि माझं पण एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये जत विधानसभेमधल्या सर्व काही सगळ्या मुद्दे जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, येणार नगर परिषद असो, सगळ्या निवडणुका आम्ही सज्ज राहणार, निवडणूक लढवायची तयारी आमची आहे। पदाधिकाऱ्यांचं ठाम म्हणणं एवढंच आहे आणि एवढंच आमचा दृष्टिकोन आहे। काही जरी झालं तर यावेळी आम्ही या भागावर भगवा फडकवणार, म्हणजे फडकवणार, हे धोरण आम्ही ध्यानात ठेवून इकडे आलेलो आहे। येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला दिसल 100%। आता आमच्याबरोबर बरेचसे लोक, बरेचसे पदाधिकारी, इतर पक्षातले पदाधिकारी देखील आमच्यात प्रवेश करत आहेत। जी रुसवा करून गेलेली होती ती देखील आमच्याकडे आलेली आहेत, म्हणून काही शिंदे गटाच्या बरोबर कोणाच्या संगतीला लागून गेले होते, प्रवेश केलेला नव्हता पण बोलवून नेलेले लोक होते, त्यांना देखील कळून चुकलं की बाबा कुठं काय आहे, कुठं काय आहे, ती लोक आमच्या काउंटरमध्ये, त्या देखील लोकांना मान सन्मान मिळेल, त्या देखील लोकांना आम्ही काय डावलणार नाही, हे असं वर्ण आम्ही स्पष्ट जिल्हा प्रमुख सांगू इच्छितो की जर तुम्हाला तिथं जाऊन पश्चाताप झाला असेल तर आम्ही त्याबद्दल काय दोघं बोलणार नाही, पण तुम्ही शिवसैनिक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आहे हे आम्ही पण मानतो, तुम्हाला पण मान सन्मान तुम्हाला राहील आणि येणारे लोक भरपूर आहेत, इतर पक्षातले आहेत, आमच्यातले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गटात प्रत्येकाची निवडी होणार आहेत। ज्या निवडी रेंगाळलेल्या आहेत, जे पदाधिकारी आहेत ते आहेत, जी नवीन इच्छुक आहेत त्यांची यादी पण माझ्याकडे आलेली आहेत, सागर पाटलांनी दिलेले आहेत, दुधाळ साहेबांनी दिलेले आहेत। ह्या याद्या 2 ते 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये मी सगळे डिक्लेअर करणार आहे, पदाधिकाऱ्यांची पूर्णपणे जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मागणी होणार आहे। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।